जर तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवत असतील तर किंवा एक्सप्रेशन दाखवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याच्यासाठी एक गोष्ट एकदम इम्पॉर्टंट आहे कॉमेडी व्हिडिओसाठी, तर ती आहे कॉन्फिडन्स. आपल्या स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स असला ना तर काही करू शकतात. आता नमस्कार सगळ्यांना, सर्व बरे आहेत ना? मी पण बरी आहे. तर हा खास व्हिडिओ सर्व जे शॉर्ट व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठी. शॉर्ट व्हिडिओ म्हणजे तर सर्वच बनवतात, सर्वच लोक त्याच्यामध्ये कुकिंग, व्लॉगिंग किंवा आणखी कॉमेडी वगैरे सगळी शॉर्ट व्हिडिओ बनवतात. कारण हे लवकर पण बनवून होतं आणि याच्यामध्ये टाईम जास्त लागत नाही आणि व्हायरल होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर खास करून कॉमेडी दाखवतात व्हिडिओ किंवा सॉन्ग एखादे लिपसिंग करतात त्यांच्यासाठी आहे. जर तुम्ही लिपसिंग करत असतील तर त्याच्यासाठी आहे ना अँगल पकडायचं व्यवस्थित असतं. अँगल आणि एक्सप्रेशन आणि ती लिपसिंग जे आपण बोलतो ते त्याच टायमाला आपलं जे लिप्स आहेत ते नंतर असे हालणार आणि ते आधीच बोलून मोकळे होणार. तर तसं नाही, ते व्यवस्थित एका टायमालाच व्हायला पाहिजे. आणि भक्ती किंवा कॉमेडीमध्ये कसं असतं, एखादं कॉमेडी केलं की मला तर कॉमेडी येत नाही, मी कधी कॉमेडीमध्ये विचार पण करत नाही. मी व्लॉगिंग ह्याच्यासाठीच डिसाईड केलं कारण आपण नॉर्मल जीवनामध्ये पण एवढं कॉमेडी नाही आहे, ते एकदम सिरियस राहतो. तर कॉमेडीमध्ये बिलकुल पण जमणार नाही. तर कॅटेगरी जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा पण विचार करायचं की आपल्याला कॉमेडी जमते का. नॅचरल रोजच्या जीवनामध्ये किंवा फॅमिलीमध्ये कॉमेडी म्हणजे थोडंसं हसून वगैरे मजाक मस्ती करणारा माणूस असेल तर कॉमेडीमध्ये करायला पाहिजे. आणि जर व्हिडिओ टाकणार असेल यूट्यूबवर तर त्याच्यामध्ये तर कॉमेडी करताना लोकांना हसवायचं असतं आणि ते एक्सप्रेशन म्हणजे जसं रडायचं आलं तर रडण्याचे एक्सप्रेशन किंवा हसायचं तर हसणार किंवा असं. तर स्वतः वेड्यासारखं त्याच्यामध्ये ऍक्टिंग करावी लागते. तर नाही जमत तर मग ती कॅटेगरी सिलेक्टच नाही करायची. आणि भक्ती किंवा सॉन्गमध्ये पण तसंच, म्हणजे त्याच्यामध्ये जर लेडीजचं कॅरेक्टर असेल तर जेंट्सचे कपडे घालून तर नाही हे करू शकत. त्याच्यामध्ये साडी किंवा तसं मेकअप करावं लागेल, त्याच्यावरून असं घुंगट ओढतात काय ते पल्लू ओढतात तसं करून आणि व्यवस्थित ते त्याप्रमाणेच त्या कॅटेगरीनुसार ते ड्रेसिंग वगैरे करावं लागेल. किंवा कुकिंगमध्ये तर एवढं लिपसिंग किंवा काय एवढी गरज नसते, त्याच्यामुळे त्यांना एवढं काय मी सांगत नाहीये, ते एकदम सोपं असतं. तुमच्याकडे कॉन्फिडन्स नाहीये पण तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल, मी ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणत आहे, कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे काय तर मला सगळं येतं पण काही येत नसतं, त्याला ओव्हर कॉन्फिडन्स बोलतात. आणि कॉन्फिडन्स म्हणजे काय तर आपण करू शकतो आणि लोकांना खरंच जेन्युइनली हसवू शकतात. जर असं असेल तर तुम्ही कॉमेडी व्हिडिओ करू शकता. एक दुसरी गोष्ट, कॅमेराला आहे ना, हा कॅमेरा आहे असं मानूच नका, समोर एखादी व्यक्ती आहे असं समजा, ठीक आहे. आणि जेव्हा लिपसिंग करता त्यावेळेस आहे ना ते गाणं पूर्ण बायहार्ट करा किंवा प्रॅक्टिस करा. 10, 20, 15 वेळेस तरी तुम्ही प्रॅक्टिस करा. जर कॉन्फिडन्स आला आणि परफेक्ट आलं तरच तुम्ही ते व्हिडिओ शूट करा आणि ते अपलोड करा. जर त्याच्यावर चुका झाल्या तर मग नेक्स्ट टाइम तुमचा व्हिडिओ बघण्यात येणार नाही. तर ह्याच्यासाठी काय करायचं की आरशासमोर बघायचं आणि ती गाणी ना पूर्ण आठवण करायची आणि आपल्याला ते आठवण आली तरच आपण एक्सप्रेशन देणार. जर ते गाणंच आठवत नाही तर पूर्ण गाण्याकडे लक्ष असणार आणि एक्सप्रेशन देता येणार नाही तुम्हाला. ही एक गोष्ट. आणि एक तिसरी गोष्ट तुम्हाला सांगते, इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही व्हिडिओ बनवतात आणि स्वतःला असं वाटतं त्याच्यामध्ये मी खूप वेळा ट्राय केलं पण मला सेम येत नाहीये, त्यांच्यासारखी येत नाही, तर तसं काही विचार करू नका. कारण सेम आपल्याला येणार नाही, कारण 5 बोटं सारखी नसतात. आणि आपण खूप वेळा बघतो की सर्व लोकांच्या किंवा सगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या हे असतात, म्हणजे काय बोलतात, वेगवेगळे एक्सप्रेशन असू शकतात किंवा ते आपलं वेगवेगळं टॅलेंट म्हणा. आणि स्वतःचं टॅलेंट आहे ना, स्वतःवर कॉन्फिडन्स आहे का मी वेगळं आहे, सगळ्यांपेक्षा वेगळं आहे आणि माझं बेस्ट होणार, हे पॉझिटिव्हिटी ठेवा. आणि त्यांच्यासारखं नका बनवू, तुम्ही वेगळं काहीतरी बनवा. असं विचार नका करू की त्यांच्यासारखं बनवेल म्हणून मी फेमस होईल. ते त्यांनी जर चांगलं बनवलं ते तर एकदमच फेमस झाले असते, जसं सलमान खान वगैरे. एवढं सर्व आपण नाही करू शकत. आपल्याला थोडंसं यूट्यूबमध्ये पुढे जायचंय आणि त्याच्यामध्ये व्हायरल व्हायचंय. तर त्याप्रमाणे आपली
आपल्या आपल्या पद्धतीनेच करायला पाहिजे, दुसऱ्यांची एकदमच पूर्ण कॉपी नाही करायची. तुम्ही आहे ना एकदा ह्या सर्व गोष्टी एकदम फॉलो करून बघा. माझं तर व्लॉगिंग आहे, मला व्लॉगिंग सुद्धा जमत नाहीये, पण छोट्या मोठ्या गोष्टी काही टिप्स मला वाटतं की तुम्हाला करू, तुम्ही तरी पुढे जावा आणि तुम्ही फॉलो करून बघा. नक्की तुमच्या एखाद्या कॉमेडी व्हिडिओमध्ये किंवा लिपसिंग जे करतात त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट भेटेल. तुम्ही घाबरू नका आणि तुम्ही चांगले चांगले व्हिडिओ बनवा आणि अपलोड करा. व्हायरल नक्की होतील तुमचे सुद्धा. बाय बाय, टेक केअर. इथेच थांबवते व्हिडिओ. कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आणखी कसे माझे व्हिडिओ मी बनवू हे तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये.